नमस्कार भावांनो. आज होता रविवार. रविवार म्हणजे आपल्या हक्काचा दिवस आणि त्यात आज आराम करायचं ठरवलं तर आला आपल्या मित्राचा फोन. भावाने आज भेटायला बोलावलं तर भावाचा विषय म्हणजे जायलाच लागतंय. मग भावाजवळ गेलो तर भाऊ काय पॉपकॉर्न खात बसला होता. त्याला कॉल करून बोलावलं तर बोटं चाकत-चाकत माझ्याजवळ आला आणि मग बोलत-बोलत आम्ही चहा प्यायला गेलो. चहा इतका मस्त होता की जिभेवरची चव काही जातच नव्हती. मग भावाला घेऊन आपल्या प्लॉटवर गेलो. प्लॉटची जरा पाहणी केली. भावाला थोडंसं प्लॉटबद्दल माहिती सांगितली. इथं फ्युचर प्लॅन काय आहे याबद्दल थोडीशी माहिती दिली आणि नंतर जवळच असलेल्या आपल्या साईटवर गेलो. साईट म्हणजे कसं आपलं कामाचं ठिकाण. इथं साईटची थोडीशी पाहणी करून भावाला घेऊन मग गणपती पाहायला गेलो. जाताना आपला भारताचा तिरंगा फडकताना दिसला. ते पाहून खूप भारी वाटलं. आता आलाय गणपती बाप्पांचा सीझन. तर घरी गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन यायला सांगितलं होतं. जाता जाता मूर्त्या पाहायला थांबलो. इतक्या सुंदर आणि आकर्षक पंचमूर्त्या पाहता पाहता टाइम निघून गेला. मग भावाला म्हणलं चल आज जेवण करूनच जा. मग आलो शेजारच्या हॉटेलमध्ये. हॉटेलचं इंटेरियर वगैरे एवढं भारी वाटलं. मेनू कार्ड आलं. मेनू कार्ड हातात आलं की एकच कन्फ्युजनचा विषय असतो की भाजी कोणती घ्यायचा. मग थोडा वेळ ठरवून मग मशरूमची भाजी घेतली. मस्त जेवणावर ताव मारला आणि मग विषय झाला पेमेंटचा. पेमेंट तू कर मी कर करण्यात आमचा वेळ गेला आणि आम्ही आलो हॉटेलच्या बाहेर आणि मग भावाला निरोप दिला आणि मीही घरी आलो. असा होता आज सुट्टीचा दिवस.